महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका आता 25 लाखाचा खर्च करणार आहे। महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आजचा प्रस्ताव मांडला जाईल। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव येणार आहे। या प्रस्तावावरून पुन्हा महापौर ऋतू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे। 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाहून अधिक खर्च होणार आहे। 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 लाख रुपये हे महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा काढण्यात आलेली आहे। या अगोदर महापौरांचा जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवरून जोरदार टीका झालेली होती। त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी निविदा मागवण्यात आली आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ईशान, आधीच वेगवेगळ्या मुद्द्यावरून जो काही अवाढव्य खर्च महापालिकेतर्फे केला जातोय, महापौरांमार्फत केला जातोय, यावर काही प्रश्न उपस्थित झाले। मग तो गाड्यांचा मुद्दा असो किंवा त्यांच्या बंगल्याचा मुद्दा असो, आता आणखी एक मोठा खर्च समोर येतोय। त्यामुळे आता यावरून कशा रीतीने आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, राजकारण होऊ शकतं? माधवी, असा प्रश्न उपस्थित होतो की महापौर नेमकं करतायत काय? कारण की आपण पाहिलं तर ह्यामध्ये एकंदरीत ही जी निविदा आहे ही निविदा काढण्यात आली आणि त्यानंतर हा प्रस्ताव स्टँडिंग समितीमध्ये येतो। तसं आज हा स्टँडिंग समितीमध्ये 25 लाखाचा हा प्रस्ताव आला आहे। पण याआधी देखील महापौरांकडे एक ट्विटर हँडल, इंस्टाग्राम हँडल चालवण्यासाठी एक टीम असताना त्याचसोबत एक असिस्टंट PRO त्यांना तिकडे देण्यात आला आहे, जो महानगरपालिकेचा अधिकृत अधिकारी आहे। हे सगळं असताना देखील 25 लाखाचा आज आपण पाहिलं असेल तर स्टँडिंग प्रस्ताव आलेला आहे। त्यामुळे जोरदार टीका ही महापौरांवरती होऊ शकते स्टँडिंग मध्ये, हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। या आधी बंगल्याचा मुद्दा तापलेला असतानाच आता हा दुसरा मुद्दा हा समोर आला आहे। त्यामुळे एकंदरीत आज महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग मध्ये आज मोठी गदारोळ होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि सध्या विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते की महापौर नेमकं करतायत काय? हा पैसा जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांचा आहे, त्यामुळे मुंबईकरांचा पैसा हा अशा प्रकारे वापरणं हे अयोग्य आहे असं देखील म्हणणं विरोधकांकडून आता समोर येत आहे। त्यामुळे आज हा प्रस्ताव मंजूर होतो का नामंजूर होतो हे बघणं महत्त्वाचं राहील। पण यावरती काय चर्चा होतीये, विरोधकांकडून कोणते प्रामुख्याने मुद्दे उपस्थित केले जातात, या सर्व गोष्टी बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। नक्कीच या संदर्भात आता महापौर कार्यालयाकडून किंवा खुद्द महापौरांकडून काय स्पष्टीकरण येतं, काय कारण सांगितली जातात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। ईशान, सगळे महत्त्वाचे तपशील जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।